गाईज आता आम्ही फ्रेश झालो. आता आम्हाला जायचा प्राचीन कोकण बघायला. तर आता आम्ही निघल्याव. हे बघा तुम्हाला आमचा रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवत आहो. यो बघा बाहेरचा व्ह्यू. नाही आपली बस. हेच बसमध्ये आपण आल्याव. तर आता निघतो आम्ही प्राचीन कोकण बघायला. चला गाईज आता पोचले आहो प्राचीन कोकण जवळ. हे बघा गेट. गाईज आता एंट्री मारले 50 रुपये पर पर्सन. जर मोबाईल वापरायचा असेल ते 50 रुपये चार्जेस यांचा. आता आम्ही एंट्री मारले. चला संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. विविध धार्मिक रथांचा अभ्यास करून आम्ही इथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाचा जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय. एक्झिट करताना बोर्ड तुम्ही पाहू शकता. आम्ही कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसंच यांना दीर्घायुष्याची प्रतीक मानली. याला पिंपळपार म्हणतात. कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळ सिरप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. यामध्ये नंदनवन शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे किस्सा. तर गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तिथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत. त्याची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या. गुहेतून येताना सगळ्यांनी वाकून यायचं आहे. थोडंसं वाकून या पुढे. गाईज पका आलो का इथं. याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरपत तर कोकम आगा तयार केले जाते. तसेच यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते. यांचा वापर कैला जीवासारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. चला आणि इथे लांडगे कोल्हे दाखवले आहे. पुढे गेल्यानंतर काय आहे गाईज मी पण थोडा थोडा शिकता होता. तरच पुढे गेल्यावर मॅडम पुढे गेले तर अर्धी माहिती मी तिथं. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख झाला की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले. तर 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. पूर्वी ती गणपतीच्या देवापर्यंत होती. काळाच्या योगात ती नष्ट झाली. आज ती आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. चला आगगाडी वाघाची गुहा दाखवलेली आहे आणि पलीकडे गाव शिकार दाखवलेली आहे. गाव शिकार फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतो. तसंच यांचा वापर गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. ताडीमाडी केंद्र
पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील जर दोन व्यक्तीचे भांडणे झाले तर सगळा गाव इथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे. तसंच गावातील सार्वजनिक काम जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साकोपण ही कामे कोणी व कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असे. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवा जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमगा हा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतकं जवळच आहे की त्यांचं एकमेकांकडे जाणे असतं. या देवीचं नाव आहे वाघचे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या विश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसं आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघचे. जेव्हा आम्ही देवळामध्ये जातो तेव्हा तिथले गुरव आहे ते आमच्यासाठी गारणं म्हणतात. तर मी इथे चालू केलंय. तुम्ही फक्त हात जोडून उभं राहायचंय आणि होय देवा महाराज असं सगळेजण म्हणायचं आहे. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायतन बरमदेव महाराजा आज वया प्राचीन कोकण बागेला लांब लांब पर्यटक आलेला आहे. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळं तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेला आहे. तर कोणाची ढोकळा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगितलं काय आहे. पण ही काय त्यांच्या मागं इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी उकाटणी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली आहेस. तर सगळं सीमेच्या बाहेर शिकून टाक आणि इथं आलेल्या पंचविघाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. ह्याची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेला असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ देत आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबांनी गौरी गणपती आणि राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. कोकण बघे आलेला आहे. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोला लांब असलेली असतील. त्या सगळ्यांना भेटायला काय की यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गाळानं घालतावाय. का नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होय पर्यटक तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाय मातेचा सोन्याचा तुरा रे. हे आमचे काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे 2 ताशे आहेत. याचा खालील भाग हा मातीचा बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने. जर वाजवणारे कसबी असते ते ह्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. तसं संदेशवाहन किंवा धार्मिक कार्यात सुद्धा यांचा वापर केला जायचा. तसं सणाई, तुंतुडा, चौगाडा इत्यादी पारंपरिक वाद्य आहेत. चला, मध्ये भरपूर भूतं असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून ह्याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसं पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगा दाखवलेली आहे. वीर लोकांचे प्रतीक चिन्ह मी दाखवले. पोतराश लोक जे स्वतःला चापकाने मारून घेतात ते इथे दाखवलेले आहेत. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात.
कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, तरी ते कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, म्हणजे नाभिक, सुता, चर्मकार, कासा हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर वड आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात, गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते, पण नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही इथे आलात, ही गोष्ट नाभिकाला समजली, ते आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोताच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत, सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. याच्या बसण्याच्या लग्बीवरून ते किती ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना. ही खोताची बायको. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माघधराचा उंबारटा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची 2 मुले दाखवली. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व सोंगट्या पुढे मागे सरकावून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोजा उंचवड्यावर बसले, तिला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचे. समोर आहे ती पडवी, सर्वसामान्यांनी पडवीवर बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला देवघर, खोताच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि खोताच्या मागच्या बाजूला माचघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. ती उष्ण हवा त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे आणि इथे जुन्या अडकित्याचे प्रकार दाखवले. सुपारी कातरतात ना, त्याचा आहे, बघून घ्या. पाठाच्या पाड्यावर खेळताना दाखवलेला आहे. याचं गवताचं घर व्हायच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. गावातील 12 बलुतेदार, राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्वाचं काम तो करीत असे. त्याचा पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटली ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हते. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवत असे. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी. हा पाळणा मी शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला, तर शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय. तिथे पांगुळगडा दाखवलाय आणि वरती घोडा गाडी दाखवलेली आहे. चला मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके दिसतात ते माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तिला नारळ येण्यापूर्वी पोळ येते. त्या पोळीला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाड पाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गाळणारी माडी हे मडके वरच्यावर लावून साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही चालू आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. शिमगा व नवरात्र अशा अन्यवेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. चवळी, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधून भारतीय व्यापाऱ्याने जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंना
ज्यामध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तदंती वस्तू, शंख, शिंपले या सर्व वस्तूची निर्यात हा वाणी करीत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. कोकणातील 12 बलुतेदार दाखवतानाचे अधिक कौशल्य वडे त्याविध दाखवले. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवणे. हा सुतार सावंतवाडीतला सुतार. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध. यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळते. इथे दरवेळी दाखवला अस्वलाचा खेळ करतात आणि इथे गारुडी दाखवला सापाचा खेळ करतात. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवणाऱ्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्याला लोखंडी अवजारे बनवणाऱ्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फाळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक या सैन्यांमध्ये होते. त्याला लागणारी लोखंडी नारी आणि तलवारी बनवणाऱ्याचे काम हा लोहार करीत असे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे. त्यांनी त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा खाड आहे. याला खुंड असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जो उभे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडव्या लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्यांनी स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबऱ्या दगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केली जाते. आडव्या लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 तास तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. हिचा उपयोग धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ते रोवळीमध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभे असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवळी मिळत नाही. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जे जातडीसारखे दिसतात तिला घिरट असे म्हणतात. जातडीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. वरती चाळणीवर केळीचं पान ठेवून मोदक ठेवले जातात व झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही रोड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेव्याचं लाकडी यंत्र. हे शेव्याचं लोखंडी यंत्र. तर शेव्याचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची किटली आहे आणि ही दगडी उखळा आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. वरती लाकडी चमचे दाखवलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलीची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत हा कासर त्याला बांगड्या घालायचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या मुलीचे वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासर 8 ते 10 वर्ष मुलींना क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोटाचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करीत असे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे.
गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या पाणीपाठानं नेले जात असे. या पाणवठ्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा. वरती खवल्या मांजर दाखवले. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत होता. याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व चर्मकार दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्यांच्या वाहना, खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी अशा वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 8 ते 10 म्हशी व 100 ते 125 गायींचा मालक असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले तर त्यांची किंमत काहीशी लाखात जाते. एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती. इथे बकरीचं घर दाखवलंय. पहिला असं उंचावरती बांधायचे संरक्षणासाठी. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला हा त्यातून बाहेर पडत असतो. लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पाण्यामध्ये वापरतात तो कात. पुढे कातभट्टी दाखवली. हे जे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे लहान लहान तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पडल्या जातात. 3-4 महिने लागतात पाक तयार होण्यासाठी. पकडून ठेवा तिथे पाय सारखं. गाय तिथून हे बघा बंगला दिसते. भेटू नाही दिसत. चला आता डबल खाली जाते जावाचा. हे बघा थांब तू मागरा ना सोर ना आत तो गाई तिथे यांचं शॉप आहे. तर वस्तू आहे सगळ्या लाकडाच्या मिक्स सगळ्या काही बी आहे. गाईच इथं पुढं फोटो शूटिंग अलाउड नाही आहे, तर त्यावेळी इथं शूटिंग बंद करायला सांगले. तर आता मी इथं एंड करता शूटिंग. चला
जयगड किल्ला गाईज आता एक्झिट करतो आम्ही. हे बघा, कारण की आता पूर्ण प्राचीन कोकणची जी बी माहिती होती ती पूर्ण आम्ही बघितली. प्राचीन कोकणची जेवढी बी परंपरा ना जी संस्कृती होती ही कोणाला माहीत होती ती तुम्ही कमेंट करा. ना ज्यांना कोणाला माहीत नव्हती की ही परंपरा ही संस्कृती मी नवीनच बघितले ते पण कमेंट करा. आणि ही सर्व माहिती कशी होती, आवडली का नाही ते तुम्ही नक्की कळवा. आणि ब्लॉग कसा वाटला ते पण कळवा कमेंटमध्ये.